नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज मी नाश्त्याला बनवते बेसनचा चिला. तुम्ही त्याला व्हेज ऑमलेट पण म्हणू शकता, जे व्हेजिटेरियन लोक आहेत ते. त्यासाठी मी चॉपरमध्ये एक टमाटा आणि एक कांदा टाकला आणि त्याला चॉप करून घेतलं. हे जे चॉपर आहे ते मला खूप आवडतं, कारण याच्यामध्ये एकदम फाईनली चॉप होतो टोमॅटो आणि अनियन दोघंही. त्यानंतर मी घेतलं एका पातेल्यामध्ये बेसन पीठ 3 ते 4 स्पून घेतले. तुम्हाला जसं घ्यायचं आहे, जेवढे चिले बनवायचे त्या पद्धतीने तुमच्या हिशोबाने तुम्ही बेसन पीठ घेऊ शकतात. नंतर त्यात फाईनली चॉप करून चॉप केलेला ऑनियन आणि टमॅटो जो आहे तो मी त्यात ॲड केला. नंतर आपले जे बेसिक मसाले असतात ते आपल्या चवीप्रमाणे, म्हणजे जसं स्पायसी असेल तेवढं तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ त्यात ॲड केलं. त्यानंतर त्यात कोथिंबीर ॲड केली. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करायचं, एकजीव करायचं ते मिश्रण. आणि हवी ती कन्सिस्टन्सी आपण घ्यायची, अशी कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे. जर घट्ट, म्हणजे एकदम घट्ट जर ठेवलं ना, तर तो जो आपला चिला आहे तो थोडा हार्ड बनतो. तर मग इकडे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. नॉनस्टिक पॅनसाठी त्यावर ऑइल किंवा पाणी ॲड, म्हणजे असं हे करायची गरज नाही. तुम्ही आपला जो लोखंडी तवा असतो ना, तर तो तवा आपण घेऊ शकता. त्याच्यावरही चिला खूप छान होतो. नंतर मग ह्या तव्यावर मी टाकून दिले ते बॅटर. आणि तो जाड नको व्हायला, मला थोडा पतला आवडतो, बारीक आवडतो. तो टेस्टला छान लागतो, म्हणजे कच्चा राहत नाही. म्हणून मग मी ते बॅटर असं टाकलं आणि सगळीकडे पसरवते, त्याला सर्क्युलर शेप देते. आणि एका ह्याच्याने सर्क्युलर शेप आला नाही तरी पण चालेल, नंतर असं थोडं थोडं साईडने ॲड करून द्यायचं आणि त्याला सर्क्युलर शेप आपोआप मिळून जातो. म्हणून घाबरायचं नाही अजिबात. आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. ते स्टीममध्ये, वरची बाजू स्टीममध्ये एकदम छान आणि सॉफ्ट होते, म्हणून वरून झाकण ठेवणं गरजेचं असतं. नंतर थोड्या वेळानंतर, म्हणजे 10 to 15 सेकंड्स नंतर ते झाकण काढल्यानंतर इतकं छान टेस्टी असा आपला बेसनचा चिला रेडी होतो. आणि एकदम ड्राय नको व्हायला पाहिजे, म्हणून मी त्यावर ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही हे पण टाकू शकता, तूप पण टाकू शकता. तूप टाकल्यानंतर अजून जास्त टेस्टी लागतो तो चिला. आणि तुम्ही बेसनचा चिला जो आहे तर तो तुम्ही दह्यासोबत, शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात. जर तुम्ही वेट लॉसवर असाल तर फक्त दह्यासोबत खा, किंवा मग हिरवी चटणी जी आपण बनवतो ना तिच्यासोबत खा. खूप टेस्टी आहे आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा खूप कामात येईल तो वेट लॉस करायला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.